खून झालेल्या तरुणीचे नाव दिव्या निघून. ती एका पोलीस दलातील कर्मचाऱ्याची मुलगी होती. गणेशने तिला राहत्या घरी बोलावून गळा दाबून तिची हत्या केली. 1.5 वर्षांपूर्वी गणेश याने दिव्याला प्रेमाची मागणी घातली. गणेश काळे याने तिचा खून केला आणि मृतदेह घरात ठेवून कुलूप लावून गणेश थेट तळेगाव दाभाडे गाठले. गणेशने 15 दिवसांवर असलेलं लग्न आता गंभीर प्रश्नांच्या भोवऱ्यात अडकले. लग्नाच्या तयारीने घरात उत्साह असताना दिव्याच्या या पावलाने कुटुंबियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे आणि पायाखालची जमीन सरकली आहे. मित्रमैत्रिणींसोबत मूवीला जाते असं घरी सांगून दिव्या घराबाहेर पडली. मात्र अनेक तासांनंतर ती परत न आल्याने घरच्यांमध्ये शोधाशोध सुरू झाली. मोबाईल लोकेशन वरून उघड झालं की दिव्या मूवीला न जाता तिच्या प्रियकराच्या घरी गेली होती. प्रेम संबंधातील वादातून एक धक्कादायक घटना तळेगाव दाभाडे आणि पुण्यातील दिव्याची उघडकीस आली. तळेगाव ठरल्याने संतापलेल्या प्रियकराने तिला घरी बोलावून तिचा खून केला आणि त्यानंतर तळेगाव दाभाडे येथे रेल्वे खाली स्वतः उडी मारून आत्महत्या केली. खून झालेल्या तरुणीचे नाव दिव्या निघून. ही तरुणी पुण्यातील लोणीकंदमधील असून ती एका पोलीस दलातील कर्मचाऱ्याची मुलगी होती. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव गणेश काळे. गणेश काळे हा मूळचा बीडचा. दोघांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून मतभेद वाढतच होते. दिव्याचं लग्न ठरल्याने गणेशने तिला राहत्या घरी बोलावून गळा दाबून तिची हत्या केली. त्यानंतर तो तळेगाव दाभाडे रेल्वे स्थानक परिसरात गेला आणि रेल्वे खाली येऊन त्यानेही स्वतः जीवन संपवले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दोन्ही ठिकाणी पंचनामा केला. येरोडा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. दिव्या आणि गणेश हे दोघेही एका पुण्यातील खासगी रुग्णालयात म्हणजे रुबी हॉल क्लिनिक हॉस्पिटलमध्ये पॅथॉलॉजीमध्ये लॅब टेक्निशियन म्हणून नोकरी करत होते. दिव्याचे वडील येरोडा पोलीस ठाण्यात नेमणुकीला आहेत. गणेश आणि दिव्या या दोघांची एक चांगली घट्ट मैत्री होती. 1.5 वर्षांपूर्वी गणेश याने दिव्याला प्रेमाची मागणी घातली. त्यावेळी दिव्याने घरच्यांना ही गोष्ट सांगितली. मात्र कुटुंबियांनी गणेशच्या या प्रेमाला नकार दिला. दोघेही एकाच ठिकाणी कामाला असल्याने दोघांच्या मैत्रीचे कालांतराने प्रेमात रूपांतर झाले. येत्या 15 डिसेंबरला दिव्याचा विवाह होता. त्यासाठी तिच्या वडिलांनी सुट्टी देखील काढली होती. शनिवारी दिव्या घरच्यांना चित्रपट पाहायला मित्रमैत्रिणींसोबत जाणार असल्याचं सांगून घराबाहेर पडली. गणेशाला भेटण्यासाठी संगमवाडीला त्याच्या घरी दिव्या आली. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. गणेश काळे याने तिचा खून केला आणि मृतदेह घरात ठेवून कुलूप लावून गणेश थेट तळेगाव दाभाडे गाठले. गणेशने शनिवारी रात्री गणेश रेल्वे खाली येऊन त्याने आत्महत्या केली. रेल्वे पोलिसांना ही माहिती समजतात त्यांनी पुणे पोलिसांना याची माहिती दिली. दिव्या रुबी हॉलमध्ये काम करत असल्याने तिच्या वडिलांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात दिव्याची मिसिंग तक्रार देखील दिली. पोलिसांनी रविवारी मोबाईल लोकेशन वरून तपास करायला सुरुवात केल्यावर दिव्या हिचे लोकेशन संगमवाडी दाखवण्यात आले. पोलीस दुपारी 1 वाजता घटनास्थळी दाखल झाले. काळे याच्या घराचे कुलूप तोडून त्यांनी आत प्रवेश केल्यावर दिव्या हिचा मृतदेह आढळून आला. तरुणीच्या नाकावर म्हणजे दिव्याच्या नाकावर जखम आढळून आली. त्याचबरोबर अंगावरही काही ठिकाणी जखमा आढळून आल्या. शवविच्छेदन अहवाल आल्यावर मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी दिली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता पुणे पोलीस करत आहेत. प्रियंका परदेशी, story.com पुणे.